डोंगरातनं पाणी येतंय, पाणी पिऊशी वाटतलंय मग. पूर्वी डावऱ्याला पाणी प्यायचे ना, हा डावऱ्याला डावरा वाकरायची आणि मग असं पाणी प्यायची. मिठी पण लावार पण पाणी पितय. नाना नाना गावात गेला होता तर वासरांना पेंडा आणाय. राणा कुठं आणला पेंडा? पण आता लाडी चांगली चढली. आता मावळाई पण गेलाय त्यो डोंगराच्या आड. आता मावळाई गेला. मिठ्या पण आता आम्ही हळूहळू वाड्याकडे नेणार आहे. पाणी पाणी अरे मी हळद नाड्याल हळवला पण आज वाज पाणी रविवार मुळे कमी झालंय. वाज पाणी बिन 2-2 गोट पिलो. मिठ्या गेली मोर बोकड आहे मोरफरा. नाना मग बोकड पण चालतोय. हळद ना मिठ्या लय भारी आल्या ते. या पाणी नसल्यामुळे मिठ्याला व्हायचं बरं वाटतंय, नाही तर पाणी नसल्या व्हायचं गार गार वाटतंय पायाला मिठ्याच्या. दमादमाने चालले मिठ्या. आता लांब गेल्या मोर 4-2 पाणी पण पिते ते. आख्याचा आल्या वाज पाण्यात गपा 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 निघून. तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या मिठी आले ते डोंगरात. डोंगरात येऊन व्हायचं कसं आहे, डोंगरात जराचं बिर्याचं पाणी पिलो आहे ना. ना कसं काय जराचं पाणी कसं काय लागतंय? झाड बिड लय अशी झाड बिड आज बऱ्याच दिवसात ना आम्ही मिठी आणली ते. आज ककड्याला पण जरा बरं वाटतं. पार बांधत पहिल्यासारखं नाही राहिलं ना. पहिल्यासारखं नाही राहिलं आणि गेलं बघ काय लोकांनी आता आमच्या मिठ्या झाडात ना आल्यात. बाय पण मिठ्या का आली आता बाय बोल कसं आहे, डोंगरात मिठी आणायच्यामुळं काय जनावर मग काय जंगल पण लय आहे ना. लय जंगल मिठ्या पण आल्या दमादमाने चालली त्या. बागलं का हा बागलं पाणी बिणी पिली का? पेंडी मग आंघोळ केले. आंघोळ पण केली होई. हा झाडानं आल्या मला वाट गावलं तर बरं अशा अशा बोलवायचे होई. आज कसं काय डोंगरात झालं बाई? आता बरं मजा झाली पण काय जनावर बिनवर